एक एक दिवशी असं वाटतं ना, बायकांचं सगळं अर्धा दिवस तर किचनमध्ये जातो. तर तसंच काहीतरी आज माझ्याबरोबर झालेलं. तर आज गुरुवार होता. सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली आणि आज नाश्त्यामध्ये ना इडली बनवायची होती. त्याच्या अगोदर म्हटलं चला चटणी वगैरे बनवून ठेवूया. नंतर मग इडली वगैरे तयार झाल्यानंतर ना मग नाश्ता वगैरे करायला घेतलेला. तर रोज एक टेन्शनच असतं की नाश्ता काय बनवायचा. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मटकीला पण छान असं मोड आलेलं होतं. काल भिजत घातलेली होती. तर त्याचीच म्हटलं चला आज भाजी बनवूया. कणिक वगैरे मरून ठेवली आणि त्याच्यानंतर अगोदर भाजी तडका टाकली आणि मग चपात्या लाटायला घेतलेल्या. दुपारचं जेवण वगैरे नॉर्मलच मग करून घेतलं. आता उन्हामुळं ना जास्त काही भूक वगैरे लागत नाही, पण स्वयंपाक जेवढा करतो ना त्याच्यापेक्षा जास्त तरी किचन वगैरे क्लीन करायलाच लागतं. सगळं भांडी वगैरे बेसिनमध्ये गोळा करून ठेवली आणि त्याच्यानंतर मग किचन कट्टा वगैरे सगळं पाणी टाकून ना स्वच्छ धुवून घेतलं. कपड्याने पुसून काढायचं म्हटलं की नाही तसं डाग वगैरे पडून राहतात, म्हणून म्हटलं चला पाणी टाकूनच स्वच्छ धुवून घेऊया. गॅस वगैरे सगळं सुकवून घेतला आणि त्याच्यानंतर मग सगळं किचन कट्टा असा काही दिसत होता. जोपर्यंत किचनमध्ये आता जात नाही ना तोपर्यंत असंच राहणार आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल ना पसारा तर पडतोयच. मग सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवलं आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे केलं आणि आम्ही रेस्ट करायला गेले ना, ह्या दोघांचं असं काहीतरी खेळणं वगैरे चालू असतं. त्याच्यानंतर दूध पण एक नाही कालचं पण पडलेलं होतं, म्हणून म्हणलं चला तो दोन्ही पण पॉकेट फोडून गरम करूया. संध्याकाळच्या वेळेला तनिषला स्विमिंगला लावायचं होतं, त्यामुळे आम्ही एक मार्केटमध्ये गेलेलं स्विमिंग पूलमध्ये त्याला लावायचं होतं त्यामुळे बघण्यासाठी. तर इतका रेट सांगत होते ना 15 दिवसाचं 4,000, त्यामुळे कॅन्सल केलं. येतं मग भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या ते घेतल्या. आल्यानंतर पोरांना हे नीट करायला लावले होते, तोपर्यंत माझा इकडं स्वयंपाक चाललेलं होतं. मस्त असं 2 आंब्याचं आमरस बनवून घेतलं, त्याच्याबरोबर जेवण वगैरे करून घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब